नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहे. आजच्या ठळक बातम्या. रायगडात पाडव्याच्या दिवसापासून बैलगाड्या व घोडागाड्या शर्यतीसाठी सज्ज. दीपोत्सव असून पर्यटकांची मुरुड बीचवर तुरळक गर्दी. आमदार दीपक केसरकर यांचे अनोखे दीपोत्सव भावबंधन. दापोली आगारातील ईव्ही बस व चार्जिंग स्टेशनची विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई यांच्याकडून पाहणी. गोव्याच्या श्री लक्ष्मी मंदिरात अवघेची कीर्तनात दंग. दिवाळीतील नवीन वर्षाच्या पाडव्याच्या दिवशी अलिबाग तालुक्यातील मापगाव पंचक्रोशीतील बैलगाड्या व घोडागाड्या सजवून एकत्रित जमण्याची जुनी परंपरा आहे. ही परंपरा अबाधित ठेवत चौंडी नाका येथे सजवलेल्या बैलगाडी व घोडागाड्यांनी परिसर गजबजून निघाला. अलिबाग तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बैलगाडी व घोडागाड्यांच्या शर्यती होतात. पावसाळ्यात बंद असलेल्या शर्यती पुन्हा नव्याने जोमाने सुरू होतात. याची सुरुवात बैल व घोडागाड्यांचे पूजन करून केली जाते. या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहेच. मात्र या पूजनाची प्रथा जुनी असून ती प्रथा पिढ्यानपिढ्या कायम सुरू ठेवण्याचा संकल्प सर्वांनी करत आणि एकत्र येत हा कायम ठेवला आहे. यावेळी राजाभाऊ ठाकूर यांनी सांगितले की महाराष्ट्रातील रायगड हा शेतीप्रधान प्रदेश आहे. पावसाळ्यात गुरांचा वापर शेतीसाठी केला जातो. आम्ही बैलांना मुलाप्रमाणे जपतो. आजपासून सजवलेल्या बैलगाड्या शर्यतीसाठी सज्ज होतात. ही परंपरा वर्षानुवर्ष सुरू आहे व यापुढेही आम्ही टिकवून ठेवू असे राजाभाऊ ठाकूर म्हणाले. यावेळी बैलगाडा मालकांत उत्साह संचारल्याचे चित्र पाहावयास मिळाले. नावाजलेल्या व प्रसिद्ध अशा बैलजोडी व घोडागाडी पाहण्यासाठी शर्यतप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. नमस्कार. आपल्याला माहिती असेल हा महाराष्ट्रातला कोकण विभाग आणि ह्या कोकण विभागात शेतीप्रधान जी संस्कृती आहे त्या आपल्याला माहिती असेल. पावसाळ्यामध्ये जी आमचे बैल आहेत किंवा जी आमची जनावरं आहेत ही नेहमी आपल्याला माहिती असेल तर ती शेतीसाठी वापरली जातात. आणि त्या प्रदीर्घ काळानंतर ज्या वेळेला हा बलिप्रतिपदेचा सण येतो त्या दिवशी नवीन वर्षाच्या पाडव्याच्या निमित्ताने आम्ही आमचे जे बैल आहेत किंवा जी आमचे घोडे असतील किंवा इतर जे आमचे प्राणी आहेत ह्यांना आम्ही सजवतो आणि सजवून आम्ही त्यांची पूजा करतो. आमच्या मुलांप्रमाणे आम्ही त्यांची देखभाल करतो. आणि ह्या सर्व जे आता आपल्या भागात आपल्याला माहिती असेल की बैलगाडा शर्यत ही फार हौशीने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये केली जाते. आणि त्यात कोकणपट्ट्यात ह्या जो आपला समुद्र किनारा आहे जो सागरी जो किनारा आहे त्या किनाऱ्यावरती देखील भरपूर शर्यती होतात. आणि आजपासून ह्या ज्या सजवलेल्या बैलगाड्या आहेत हे बैलांचे आम्ही आता तयारीला आम्ही सुरुवात केलेली आहे. आणि आता पुढे साधारण आमच्या मार्च महिन्यापर्यंत ह्या शर्यती चालू होतील. आणि ही परंपरा जी आहे ती अनेक वर्षांपासून म्हणजे मला देखील आठवत नाही कारण अनेक वर्षांपासून ही परंपरा चालू आहे. परंतु बलिप्रतिपदेच्या दिवशी सर्व आमचे बैलगाडीचे मालक असतील, चालक असतील, सर्व रसिक असतील, सर्व बैलगाडी प्रेमी असतील आणि प्रेक्षक देखील बहुसंख्येने ह्या इथे उपस्थित होतात. आणि सर्व मिळून आम्ही आनंदाने हा जो सण आहे आजचा बलिप्रतिपदेचा तो साजरा करतो. दीपावली पाडव्यानंतर मुरुड बीचवर पर्यटकांची गर्दी होईल अशी अपेक्षा होती. मात्र अजूनही बीचवर तुरळक प्रमाणातच गर्दी दिसून येते. स्पीडबोट, सँड बाईक व घोडागाडी व्यावसायिकांवर याचा परिणाम झाला आहे. दीपावलीनंतर येत्या विकेंडला शनिवार रविवार पर्यटकांची रेलचेल वाढेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी आज लक्ष्मीपूजना दिवशी आपल्या सावंतवाडी येथील घरी लक्ष्मीपूजन केल्यानंतर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील दोडामार्ग, सावंतवाडी व वेंगुर्ला तालुक्यातील बाजारपेठेत जाऊन लक्ष्मीपूजन दिवशी घरोघरी जाऊन गाठीभेटी घेतल्या. बाजारपेठेत व्यापाऱ्यांच्या दुकानातही जाऊन व्यापाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.
दापोलीकरांचा प्रवास सुखकर व जलद व्हावा यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या पुढाकाराने दापोली आगाराला 35 EV बसेस प्राप्त होणार असून यातील 10 बसेस पहिल्या टप्प्यात आल्या आहेत. लवकरच याचे औपचारिक उद्घाटन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थित होईल असे आश्वासन शिवसेनेचे दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई यांनी दिले. दापोली आगाराला 10 EV बसेस प्राप्त झाल्यानंतर दिनांक 21 ऑक्टोबर रोजी या बसेसची पाहणी दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई यांनी केली. यावेळी उपस्थित कंपनीच्या चालक व व्यवस्थापकांनी बसची संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर देसाई यांनी चार्जिंग स्टेशनची पाहणी करून यामध्ये कोणत्या त्रुटी आहेत याची सविस्तर माहिती घेतली व या त्रुटी लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले. दापोली तालुक्याचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री सन्माननीय योगेशदादा कदम यांच्या प्रयत्नाने दापोलीमध्ये इलेक्ट्रिक बस ही जी संकल्पना होती अनेक वर्षाची, ती संकल्पना आता पुरी होते. त्या बसेस आता आपल्या दापोलीमध्ये 10 बसेस आज या ठिकाणी येऊन उभ्या राहिलेल्या आहेत. लवकरच आणखी 25 बसेस त्या दापोली डेपोमध्ये येत आहेत. या डेपोच्या बाजूलाच एक स्वतंत्र डेपो या इलेक्ट्रिक गाड्यांसाठी उपलब्ध केलेला आहे. त्याचं चार्जिंग सेंटरचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. समोरचं त्यांच्या ग्राउंडचं काम सुद्धा अंतिम टप्प्यात आलेलं आहे. आणि एक चांगली सेवा आपल्या दापोलीच्या जनतेला या ठिकाणी मिळणार आहे. गोवा राज्यात सकलावाडा कैरीफोंडा येथील श्री महालक्ष्मी मंदिरात वार्षिक लक्ष्मी पूजनाला थाटात प्रारंभ झाला असून रोज सकाळी अभिषेक, पूजापाठ, दुपारी आरती व तीर्थप्रसाद कार्यक्रम होत आहेत. रात्री अमृता करंबेकर हिच्या सुश्राव्य कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध होत आहेत. रोज रात्री गावातील विविध वाड्यावरील पुरुष आणि महिला भाविक उपस्थित राहून कीर्तनाचा आनंद घेत आहेत. संवादिनीवर महेश धामस्कर साथसंगीत करत आहेत. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.